डिअर स्टुडंट, मी राहुल आपलं MS CET चॅम्पियन चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहोत. आज आपण MS CET चॅम्पियन चॅनलवर MS CET साठी एक व्हर्च्युअल कोर्स MS CET साठी व्हर्च्युअल कोर्स सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे तिन्ही सब्जेक्ट कव्हर केले जाईल. आणि हा पूर्ण कोर्स आहे हा MS CET साठी स्पेसिफिकली डिझाईन केलेला आहे. याच्यामध्ये हा पूर्ण सिलेबस टॉपिक आणि सब टॉपिकमध्ये डिवाइड केला आहे, जेणेकरून आपण त्याचे सोपी नोट्स बनवू शकाल आणि त्याला आपण लक्षात पण ठेवू शकाल. ओके, आज आपण सुरू करत आहोत फिजिक्स पासून आणि याच्यामध्ये आपण सुरू करूया पहिले मेकॅनिक्स सेक्शन, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत पूर्ण जे पाचही मोशन आहे 11th आणि 12th मध्ये. ते पाचही मोशनचे चॅप्टर्स आपण मेकॅनिक्स सेक्शनच्या अंडरमध्ये कव्हर करूया. आपल्याकडे लिनियर, त्याच्यानंतर प्रोजेक्टाईल, सर्क्युलर, रोटेशनल, SHM हे जे मोशनचे चॅप्टर आहे हे सगळे आपण मेकॅनिक्स सेक्शनच्या अंडरमध्ये कव्हर करूया. आणि सुरुवात करूया आपण मोशन इन अ प्लेननी. आणि याच्यामध्ये जो पहिला टॉपिक घेत आहे आपण तो घेत आहोत रेक्टिलिनियर मोशन, ज्याला आपण मोशन इन अ स्ट्रेट लाईन पण म्हणू शकतो. चला तर सुरू करूया. पहिले रेक्टिलिनियर मोशन. नोटबुक आणि म्हणजे मी रिकमेंड करेल का आपण याचे नोट्स बनवावं, जेणेकरून आपल्याला हे जे जसं जसं समोर जाईल तर तुमच्याकडे एक संपूर्ण MS CETचं स्पेसिफिकली नोट्स राहील आणि जे तुम्ही शेवटच्या क्षणी रेफर करून शकतात. अदरवाईज जसं जसं समोर जाऊ मागचं लक्षात ठेवणं मग आपल्याला अवघड जाते आणि रिवाईज करायला पण अवघड जाते. ओके, सो मोशन इन अ प्लेन हा जो 11th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर आहे, हा 3 पार्टमध्ये आपण सब डिवाइड करू शकतो, सब टॉपिक करू शकतो. पहिला आहे रेक्टिलिनियर मोशन, ज्याला आपण मोशन इन अ स्ट्रेट लाईन पण म्हणतो. त्यानंतर प्रोजेक्टाईल मोशन आणि सर्क्युलर मोशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण रेक्टिलिनियर मोशन घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण त्याचे काही मोशन रिलेटेड काही बेसिक डेफिनेशन जे आपण 7th 8th स्टँडर्डपासून शिकत आलो आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे, ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलॉसिटी. त्यानंतर ह्या चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे कायनॅमॅटिक इक्वेशन चे न्यूमरिकल घेऊया, मोशन इन हॉरिझॉन्टल डायरेक्शनसाठी आणि मोशन अंडर ग्रॅव्हिटीसाठी. आणि शेवटी घेऊया रिलेटिव्ह मोशन. तर सुरू करूया पहिल्या टाईप ऑफ मोशननी. सो टाईप ऑफ मोशन कॅन बी डिवायडेड अकॉर्डिंग टू डिफरंट पॅरामीटर. पहिला जो आहे तो आहे अकॉर्डिंग टू स्टेट ऑफ मोशन. त्याच्यामध्ये आहे आपल्याकडे लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, रोटरी मोशन, पिरियॉडिक मोशन. लिनियर मोशन जसं आपल्याला माहीत आहे असं मोशन जे स्ट्रेट लाईनमध्ये चालते, है ना. सो सर्क्युलर मोशन विच मूव्ज इन अ सर्क्युलर पाथ, है ना. रोटरी मोशन, मोशन विच मूव अराउंड इट्स ओन एक्सिस. आणि पिरियॉडिक मोशन, मोशन दॅट रिपीट इटसेल्फ आफ्टर सर्टन टाइम. म्हणजे ठराविक काळानंतर तुमचं जर मोशन रिपीट होत असेल तर तो झाला पिरियॉडिक मोशन. तो लिनियर मोशन आपण जसं आपलं मोशन ऑफ अ कार आहे किंवा ट्रेन आहे ऑन द रोड इज अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ अ मोशन इन अ स्ट्रेट लाईन किंवा लिनियर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे जसं आता पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे, तर हे सर्क्युलर मोशन झालं, ते एक पूर्ण सर्कल कंप्लीट करते, है ना. सो दॅट इज अ सर्क्युलर मोशन. जर पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे तर त्याला आपण म्हणूया रोटरी मोशन. त्याला आपण म्हणूया रोटरी मोशन. आता हे पृथ्वी स्वतःभोवती फिरते किंवा मग सूर्याभोवती फिरते, हे दोन्ही प्रकार जे आहे ते पिरियॉडिक मोशन आहे. कारण का हे स्वतःभोवती दर 24 घंट्यांनी ते रोटेशन रिपीट होते आणि सूर्याभोवती पण सर्क्युलर मोशन पण रिपीट होते. सो इट्स द मोशन ऑफ अर्थ अराउंड सन अँड अराउंड इट्स ओन एक्सिस आर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन आणि रोटरी मोशन, आणि दोन्ही पण पिरियॉडिक नेचर आहे. दुसऱ्या प्रकारे आपण मोशनला डिवाइड करू शकतो अकॉर्डिंग टू नेचर, है ना. याच्यामध्ये आपण बघूया 1 डायमेन्शनल मोशन आहे, 2 डायमेन्शनल मोशन आहे ज्याला आपण मोशन इन अ प्लेन म्हणतो, आणि 3 डायमेन्शनल मोशन आहे, मोशन इन अ स्पेस म्हणतो. आपल्या सिलेबसमध्ये मोशन इन स्ट्रेट लाईन आहे, 1 डायमेन्शनल मोशन आहे, त्यानंतर मोशन इन अ प्लेन आहे. सो मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे
किंवा वन डायमेन्शनल मोशन म्हणजे असा मोशन ज्याला एक्सप्लेन करासाठी किंवा डिफाईन करासाठी ओनली वी रिक्वायर्ड वन कोऑर्डिनेट है ना अलॉंग एनी एक्सिस. सो एक्स एक्सिस किंवा वाय एक्सिस किंवा झेड एक्सिस मध्ये एक एक जरी माहीत असला तरी देन यू कॅन डिफाईन दॅट मोशन. जसं आपलं मोशन अलॉंग द स्ट्रेट रोड कारचं जर मोशन घेतलं तर इट्स अ एक्स डायरेक्शन मोशन है ना. किंवा मग मोशन ऑफ अ लिफ्ट घेतलं तर इट्स अ इन वाय डायरेक्शन है ना. सो इट्स अ मोशन इन विच यू रिक्वायर्ड ओनली डायमेन्शन ऑन वन एक्सिस. एका ॲक्सिसवरचे जर डायमेन्शन आपल्याला माहीत आहे तर मग त्या मोशनला आपण म्हणूया वन डायमेन्शनल मोशन. आणि हे मोशन मग कोणत्याही ॲक्सिसवर राहू शकते, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिसवर, पण एकाच ॲक्सिसवर राहणार है ना. 3 ॲक्सिस आहे एक्स वाय झेड. तर कोणत्या पण एका ॲक्सिसवर जर मोशन असेल त्या मोशनला म्हणूया आपण वन डायमेन्शन मोशन. 2 डायमेन्शन मोशन म्हणजे नॅचरली मग आपल्याला इथे 2 कोऑर्डिनेट्स लागेल, 2 ॲक्सिस लागेल डिफाईन करासाठी. सिंपल एक्झाम्पल आहे आपलं मोशन ऑफ इफ यू किक अ फुटबॉलला जर किक मारली तर तो समोर जाऊन पडणार, पण जाता जाता तो वर पण जातो है ना. तो वर पण जातो आणि समोर पण जातो. तर त्या इथे एक्स ॲक्सिस पण कव्हर करून राहिला आणि वाय ॲक्सिसवर पण तो व्हर्टिकल डायरेक्शन कव्हर करून राहिला. तर जसं मोशन ऑफ अ प्रोजेक्टाईल किंवा फुटबॉल हे आपला मोशन इन अ प्लेन झाला है ना, बिकॉज यू रिक्वायर्ड 2 डायमेन्शन टू डिस्क्राईब द मोशन. मोशन इन अ स्पेस म्हणजे जिथे आपल्याला तीनही पण कोऑर्डिनेट्स लागेल, तिन्ही पण कोऑर्डिनेट ॲक्सिस लागेल है ना. जसं बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय, समोर पण जाते, मागे पण येते किंवा वर पण जाते, खाली पण जाते. सो इट कवर्स ऑल 3 डायमेन्शन. सो दॅट इज कॉल्ड अ मोशन इन अ स्पेस. तर आपल्या सिलेबसमध्ये मोशन इन अ स्ट्रेट लाईन आहे जे आता आपण घेणार आहोत, आणि नंतर आहे मोशन इन अ प्लेन. अजून एका प्रकारे मोशनला आपण डिवाइड करू शकतो, आणि जे आपल्या सिलेबसमध्ये आहे ते म्हणजे युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन आणि नॉन युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. सो युनिफॉर्म मोशन म्हणजे अ मोशन विच मूव्स ॲट कॉन्स्टंट स्पीड. ओके, त्याची स्पीड जर कॉन्स्टंट राहिली तर त्याला आपण म्हणूया युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे त्याचं स्पीड आणि डायरेक्शन मोशनचं चेंज होऊन राहिला. ओके, जेव्हा कोणती पण गोष्टी आपली जागा बदलते तर त्याला स्पीड पण नसते आणि ते जागा बदलण्याची एक दिशा पण नसते है ना. सो स्पीड आणि डायरेक्शन जर घेतलं तर हे होते वेलॉसिटी, जे आपण आता पुढे बघूया डेफिनेशन जेव्हा बघूया तर स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय फरक आहे. तर स्पीडचं मॅग्निट्यूड जर सारखं राहत असेल सो तुमचं ते मोशन आहे युनिफॉर्म स्पीड आणि याच्यामध्ये नॅचरली ॲक्सिलरेशन 0 राहते है ना. कारण का स्पीडला कमी जास्त काम करायचं जे काम असते ते राहते ॲक्सिलेटरचं, आणि जर स्पीड आपली कॉन्स्टंट राहणार आहे तर म्हणजे ॲक्सिलेटरचा बदलाव नाही होत आहे है ना. तो युनिफॉर्म मोशनमध्ये ॲक्सिलरेशन हे तुमचं 0 राहते, ना स्पीड कमी होऊन राहिली ना जास्त होऊन राहिली, ॲक्सिलेटर जिथे आहे तिथेच आहे. नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये नॅचरली मग तुमचं ॲक्सिलरेशन 0 नाही राहणार है ना, कारण का तुमची स्पीड कमी जास्त होऊन राहिली तर तुमचं ॲक्सिलरेशन पण बदलणार. नेक्स्ट आहे युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन. सो युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे है ना. सो सिम्पल एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर ॲनी फ्री बॉडी फॉलिंग डाऊन इज अन एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. समजा ग्रॅव्हिटीचा फोर्स जो राहतो त्या बॉडीवर खाली पडताना तो नेहमी सारखा राहतो, तो बदलत नाही है ना. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी त्याच्यावर ते युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन आहे. सो नॉन युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये नॅचरली मग तुमचं ॲक्सिलरेशन बदलणार नाही. सो ऑल सर्क्युलर मोशन वेअर स्पीड इज कॉन्स्टंट बट डायरेक्शन इज चेंजिंग in at every point is an example of non uniformly accelerated motion. तर हे काही मोशन आहे, याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे मोशन आहे ते आहे ॲक्च्युली युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्म ॲक्सिलरेटेड मोशन आहे. हे जे 2 मोशन आहे हे आपल्या सिलेबसमध्ये आहे. ते आपण परत बघूया.
सो लिनियर मोशन किंवा मोशनच्या रिलेटेड काही बेसिक डेफिनेशन जे आहे जे आपल्याला माहीत आहे आपण त्यांना उजळणी देऊया. पहिली आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. हा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे. ओके, सो डिस्टन्स म्हणजे इट्स अ कंप्लीट लेंथ ऑफ द पाथ बिटवीन 2 पॉइंट्स. इट्स अ कंप्लीट लेंथ ऑफ द पाथ बिटवीन द 2 पॉइंट्स, while displacement is a shortest distance between 2 points. ओके, सो समजा आपण ए आणि बी पाचं जर अंतर कापलं आहे कोणी आणि त्याचा तो ए सी डी आणि बी ला गेला आहे, तर हे तुमचं डिस्टन्स झाला. तो ॲक्च्युअल पाथ आहे, तो रोड आहे. आणि पण ते ए आणि बीचं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ते तुमचं डिस्प्लेसमेंट आहे. जर तुम्ही घरून शाळेला जात आहे तर ॲक्च्युअल रोडनी गेले है ना, तर तो रोड होऊ शकतो थोडासा लांब असेल है ना, तर तो तो ज्या रोडनी गेले त्या रोडला तुमचं तो ॲक्च्युअल डिस्टन्स झाला त्या स्कूलचं. पण तुम्ही होऊ शकते मधातून शॉर्टकटनी जाऊ शकतात, तर ते तुमचं झालं डिस्प्लेसमेंट. ओके, सो डिस्टन्स इज द ॲक्च्युअल पाथ जे तुम्ही कव्हर केलं त्या जर्नीमध्ये, त्याला म्हणतात डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या 2 पॉईंटचा शॉर्टेस्ट पाथ इज अ डिस्प्लेसमेंट. आणि सगळ्यात अजून एक मोठा फरक जो आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये, ते म्हणजे डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी वाईल डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय, तर स्केलर म्हणजे अशी क्वांटिटी ज्याचा नुसतं मॅग्निट्यूड आहे, पण वेक्टर म्हणजे ज्याला मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन पण आहे. म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे, अल्टिमेट व्हॅल्यू जी आहे, इट डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन. त्याच्या डायरेक्शनवर डिपेंड करते. सो जसं आता आपण जर एक्झाम्पल घेतलं, घरून शाळेला गेला आणि शाळेतून परत घरी आला आणि जर शाळा 2 किलोमीटर दूर असेल, तर नॅचरली ते जे पूर्ण डिस्टन्स तो कव्हर करतो घरून शाळेत आणि शाळेतून घरी यायला, ते 4 किलोमीटरचं होते. पण डिस्प्लेसमेंट जर आपण बघितलं तर ते 0 होईल, कारण का त्याचं फायनल आणि इनिशियल पोझिशन हे दोन्ही पण सारखेच आहे, है ना. सो डिस्प्लेसमेंट इन दिस केस इज 0, बट डिस्टन्स इज नॉट 0. सो डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. तर तुमची जी इनिशियल आणि फायनल पोझिशन काय आहे याच्यावर तुमचं शेवटचं व्हॅल्यू डिपेंड करते. याच्यावर आपण छोटे न्यूमेरिकल घेऊया कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. नेक्स्ट बघूया स्पीड आणि वेलॉसिटी. सो स्पीड आणि वेलॉसिटी आपण हे दोन्ही टर्म एकमेकाला अल्टरनेटिव्ह वापरतो, पण हे दोन्ही टर्म वेगळे वेगळे आहे ना. तर स्पीड म्हणजे आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स, वाईल वेलॉसिटी आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज म्हणजे त्याचा चेंज होण्याचं विथ रिस्पेक्ट टू टाइम, तो किती चेंज होतो, टाइम किती राहू शकतो, मिनिट सेकंड ना. सो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी अगेन्स्ट स्पीड, कारण का डिस्टन्स आपला स्केलर आहे. while rate of change of displacement is a vector quantity. Speed is a vector quantity, velocity is a vector quantity. So speed आणि velocity नंतर बघूया. ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज velocity मध्ये ॲव्हरेज स्पीड इज अ टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम आणि ॲव्हरेज velocity इज अ टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ओके, सो स्पीड जिथे पण आहे तिथे आपण डिस्टन्स हा युनिट घेतो, व्हॅल्यू घेतो. आणि वेलॉसिटी जिथे पण आहे तिथे आपण त्याचा डिस्प्लेसमेंट घेतो. सो नॅचरली जर डिस्टन्स तुमचं स्केलर क्वांटिटी आहे तर तुमची स्पीड पण तुमची स्केलर क्वांटिटी होते. आणि वेलॉसिटी तुमची वेक्टर क्वांटिटी आहे, कारण का डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. याच्यामध्ये एक नवीन टर्म येतो, इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज वेलॉसिटीचे जे न्यूमेरिकल आहे आपण स्कूलपासून करत आलो आहे ना. 2 पॉईंटमधला अंतर आणि किंवा टाईम किती लागतो, तर याला आपण स्कूलपासून करत आलो. पण ह्या 11th एक नवीन कॉन्सेप्ट लागतो, इन्स्टंटेनियस स्पीड किंवा इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. सो इन्स्टंटेनियस टर्म नावच सांगते, इन्स्टंटेनियस म्हणजे ॲट दॅट इन्स्टन्स, एका पर्टिक्युलर पॉईंटवर त्याची स्पीड किंवा वेलॉसिटी काय आहे.
सो त्या टर्म्सला म्हणतात इन्स्टंटेनियस वेलोसिटी किंवा इन्स्टंटेनियस स्पीड किंवा वेलोसिटी. नेक्स्ट बघूया न्यूमेरिकल ऑन डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आपण जे आता डेफिनेशन्स बघितल्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, हे आपण बघितलं का डिस्टन्स इज अ ॲक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट इज अ डिस्टन्स शॉर्टेस्ट पाथ बिटवीन टू पॉइंट्स. त्याच्यावर आपण छोटे न्यूमेरिकल बघूया टू क्लिअर अवर कॉन्सेप्ट. सो फर्स्ट न्यूमेरिकल घेऊया. अ पर्सन वॉक्स 5 मीटर ईस्ट and then 3 meter west. What is the total distance and displacement covered by the person? एका पर्सन पहिले तो 5 मीटर पूर्वेला गेला आणि त्याच्यानंतर 3 मीटर पश्चिमेला गेला. तो नॅचरली म्हणजे तो पहिले समोर गेला, कारण का पूर्व आणि पश्चिम हे जे आहे हे एकमेकाला विरुद्ध दिशेला आहे. त्यामुळे तो 5 मीटर पुढे गेला आणि 3 मीटर मागे आला. तर त्याचं डिस्टन्स किती झालं? सो डिस्टन्स इज अन ॲक्च्युअल पाथ. तो 5 मीटर गेला आणि 3 मीटर परत आला मागे, तर तो 5 + 3 तुमचे होऊन जाईल 8 मीटर. पण डिस्प्लेसमेंट किती होणार? डिस्प्लेसमेंट इज द डिफरन्स बिटवीन हिज इनिशियल आणि फायनल पोझिशन. तो पहिले 5 मीटर पुढे गेला है ना, आणि त्याच दिशेने 3 मीटर मागे आला. सो 3 मीटर मागे आला तर मग ते मायनस झालं. सो 5 - 3 विल बी 2 मीटर. आणि तो कोणत्या दिशेला आहे इनिशियल पोझिशनच्या? तर तो ईस्ट डायरेक्शनला आहे. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. सो हे वी कॅन यूज ॲज अन अल्टरनेटिव्ह. डिस्टन्स वेगळा कॉन्सेप्ट आहे, डिस्प्लेसमेंट वेगळा कॉन्सेप्ट आहे. डिस्टन्स आणि डिस्टन्स गिव्स द ॲक्च्युअल path of length path of the distance covered, while displacement give the difference between the initial and final position. अजून एक न्यूमेरिकल बघूया. So find the ratio of distance upon displacement from point A to B. एक हाफ सेमी सर्कल आहे आणि त्याचा A पासून B पर्यंत रेशो काढायचा आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा. ओके. सो नॅचरली आणि ए आणि बी चं शॉर्टेस्ट जे डिस्टन्स आहे ते तुमचं 2r आहे ना, दॅट इज अ डायमीटर. सो डायमीटर इज अ ट्वाइस ऑफ रेडियस. शॉर्टेस्ट जे डिस्टन्स आहे बिटवीन ए अँड बी डिस्प्लेसमेंट इज 2r, while distance A and B is half circumference. So half circumference किती होणार? तर तुमचा circumference होतो टोटल 2πr आणि त्याचा हाफ केला म्हणजे πr. सो डिस्टन्स अपॉन डिस्प्लेसमेंट किती होईल मग रेशो? डिस्टन्स आहे πr आणि तुमचं डिस्प्लेसमेंट आहे 2r. सो लास्ट आन्सर विल बी π/2. सो रेशो ऑफ डिस्टन्स अपॉन डिस्प्लेसमेंट इज π/2. सो हे दोन न्यूमेरिकल आपण घेतले समजण्यासाठी का डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे. ओके. सो लेट्स मूव टू नेक्स्ट टॉपिक. So we'll take some numericals on average speed and average velocity. A bus travels its onward journey with a constant speed of 30 km/h, while its return journey is with constant speed of 60 km/h. The average speed for its entire journey is. जातानी 30 km/h होता, येतानी 60 km/h होता, तर ॲव्हरेज स्पीड पूर्ण जर्नीचं किती? सिंपल न्यूमेरिकल आहे. आपण हे केलं, आपल्याला माहीत आहे 90 km/h आहे का 40 का 45 का 15 km/h. सो जातानी 30 होता, येतानी 60 होता. सो 30 + 60 डिवाइडेड बाय 2 दॅट इज 45 km/h. सो नेक्स्ट न्यूमेरिकल हा थोडा आलेला न्यूमेरिकल आहे. So train covers the first half a distance between two stations at speed of 40 km/h and then other half at 60 km/h. Then its average speed is 52 km/h, 50 km/h, 48 का 42 km/h. सो एक ट्रेन एका दिशेने चालली आहे, तर ते 2 स्टेशन मधलं अंतर जे आहे त्यातलं अर्ध अंतर त्यांनी 40 km/h कव्हर केलं आहे, अर्ध अंतर उरलेलं 60 km/h केलं आहे. तर त्याची पूर्ण
दोन स्टेशन मधला ॲव्हरेज स्पीड किती? तर पूर्ण ॲव्हरेज स्पीड वी अज्युम ॲज ए आणि टोटल डिस्टन्स 2D. तर पहिला जो हाफ आहे, पहिला हाफचा जे टाईम लागला तो D/40 होतो, कारण का वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. सो पहिला हाफचा डिस्टन्स आहे डी, टोटल डिस्टन्स आहे 2D, तर अर्ध जर त्याचं होणार आहे D/40. सेकंड हाफचा टाइम आहे T2, तर सिमिलरली D/60 होईल, कारण का अर्ध अंतर 40 किलोमीटर पर आवर आहे आणि अर्ध अंतर 60 किलोमीटर पर आवर आहे. तर अर्ध अंतर कापायला लागला वेळ D/40, सेकंड हाफ कापायला वेळ लागला D/60. So total time will become T1 plus T2. So T is equal to total distance, that is 2D, जे assume केला आहे आपण 2D upon A, that is average speed, but T1 plus T2 is also T. So D/40 plus D/60 is equal to 2D/A. याला जर आपण सॉल्व केलं, D कॅन्सल होऊन 1/40 1/60 इज इक्वल टू 2/A. सो जो A येतो तो येतो 48 किलोमीटर पर आवर. आता हा जो न्यूमेरिकल आहे, हा न्यूमेरिकल लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि या एक्झाममध्ये आलेला पण आहे. सो हे दोन स्टेशनमधलं जे अंतर आहे, अर्ध स्पीड तुम्हाला 40 किलोमीटर आहे, अर्धी स्पीड 60 आहे. होऊ शकते 40च्या जागी V1 आणि 60च्या जागी V2 दिलं राहील, किंवा मग हे पूर्ण अंतर ते 3 भागामध्ये पण डिवाइड करतात है ना, 40 60 आणि 80. तर हा याचा व्हेरिएशनमध्ये हा न्यूमेरिकल येतो. तर न्यूमेरिकल हा लक्षात ठेवण्यासारखा आहे. ओके, लेट्स मूव्ह टू नेक्स्ट टॉपिक. So we will now start numerical on kinematic equation for uniformly accelerated motion. So जे कायनॅमॅटिक इक्वेशन्स आपण वापरतो ते आहे S इज इक्वल टू यू प्लस AT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS, आणि एक आहे अजून S इज इक्वल टू V प्लस U by 2 into T. So where U is initial velocity, V is final velocity, A is constant acceleration, T is time आणि S is equal to displacement. सो याचे न्यूमेरिकल आपल्याला 8 9 10 मध्ये पण होते है ना. सेम टाईपचे न्यूमेरिकल, इट्स अ टाईप ऑफ रिव्हिजन जे आपण 8 9 10 स्टँडर्डमध्ये कायनॅमॅटिक इक्वेशन शिकलो, त्याचे हे रिव्हिजन आहे ना. तर इट्स अ सिम्पल टाईप ऑफ न्यूमेरिकल. सो आता आपण पहिले हे पाहूया कायनॅमॅटिक इक्वेशन फॉर हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट. So first numerical घेऊया. If a car at a rest accelerates uniformly to a speed of 144 km per hour in 20 seconds, then it's cover a distance of. एक कार आहे जी रेस्टवर होती, ती आता ॲक्सिलेरेट केला आहे युनिफॉर्मली टू अ स्पीड ऑफ 144 किलोमीटर पर आवर. तर त्याचं पूर्ण अंतर त्यांनी किती कापलं इन 20 सेकंड. So options are 1440 centimeter, 2980 centimeter, 20 centimeter, 400 meter. So given आहे, पहिले always better to write what is given. Initial velocity 0 राहील, कारण का car is at rest. Final velocity is 144 kilometer per hour. So that will convert into 40 meter per second. जेव्हा आपण आपल्याला किलोमीटर पर आवरला जर मीटर पर सेकंडमध्ये करायचा असेल, सो देन वी कॅन मल्टिप्लाय बाय 5/18 रेशो. सो 5/18 रेशोने मल्टिप्लाय केला, सो देन वी विल गेट 40 मीटर पर सेकंड. टाइम दिलेला आहे 20 सेकंड, डिस्टन्स काढायचा आहे S. सो एसचा जो आपला फॉर्म्युला आपण नेहमी वापरतो तो आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. पण याच्यामध्ये लागतो ॲक्सिलरेशन A, जो आपल्याजवळ नाही आहे. तर पहिले आपण ॲक्सिलरेशन काढूया. त्यासाठी जे इक्वेशन आहे V इज इक्वल टू यू प्लस AT. आता आपल्याजवळ 4 इक्वेशन्स आहे. 4 इक्वेशन्स पैकी कोणता इक्वेशन्स लागतो हे 4 इक्वेशन लिहून पाहिजे, आणि त्यामध्ये आपल्याला जो व्हेरिएबल काढायचा आहे तो व्हेरिएबल त्याच्यामध्ये तो असला पाहिजे, आणि बाकीचे मग जे
व्हेरिएबल्स आहे त्याच्या व्हॅल्यूज असल्या पाहिजे. जसं आता आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचा आहे, तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे आपला जवळ ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. सो वी कॅन यूज दिस, बट ए पाहिजे. तर ए आपल्याला जो फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए प्लस टी. आणि असा हाच फॉर्म्युला वापरला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही दुसराही फॉर्म्युला वापरू शकतात. कायनेमॅटिकचे जे पण फॉर्म्युले आहेत त्याच्यातले कोणता पण एक फॉर्म्युला वापरून तुम्ही व्हॅल्यूज काढू शकता. व्ही इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as पण वापरू शकतात. है ना? जो सोपी वाटेल तो. सो याच्यामध्ये ए काढूया. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. 40 व्ही 40 आहे, यू 0 आहे. ए काढायचा आहे, टाइम 20 सेकंड आहे. सो ए विल कम ॲज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेम ए आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकला. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअरमध्ये एस इज इक्वल टू यू टी 0 आहे. तो हाफ इंटू ए इज 2 टी स्क्वेअर आहे, तर दोनदा लिहिला 20 इंटू 20, दॅट इज एस इज इक्वल टू 400 मीटर. सो आवर ऑप्शन इज D, 400 meter. So it's a very simple न्यूमेरिकल कायनॅमॅटिक्सचे. तुम्हाला नुसते ते 4 इक्वेशन्स लक्षात ठेवायचे आहे आणि त्याच्यातला जो इक्वेशन आपल्याला युजफुल आहे तो वापरायचा आहे. अजून प्रॉब्लेम करूया म्हणजे आपला कॉन्सेप्ट क्लिअर होईल. सो बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. अगेन सेम रेस्ट आहे म्हणजे तुमची इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0. ट्रॅव्हल्स विथ अन ॲक्सेलरेशन ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याच्यामध्ये ॲक्सेलरेशन दिलं आहे. आफ्टर टी सेकंड इट्स वेलॉसिटी इज 10 मीटर पर सेकंड. है ना? म्हणजे तुमची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, फायनल वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड आहे, ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तुम्हाला टी काढायला सांगितलं. देन टी इज 10 सेकंड, 5 सेकंड, 20 सेकंड का 6 सेकंड. So let's write down the what is given to us. So initial velocity u आहे कारण का बॉडी रेस्टवर आहे. फायनल वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड आहे. ॲक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि टाइम काढायचा आहे. तसं पहिलाच जो इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी तो आपण वापरू शकतो. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्हीची व्हॅल्यू 10 आहे, यूची व्हॅल्यू 0 आहे, एची व्हॅल्यू 2 आहे आणि टी काढायचा आहे. सो 10 is equal to 2t, that will bring t is equal to 5 seconds. So correct option is B. Very simple equations. मोस्टली याचे जे न्यूमेरिकल्स येतात ते येते मोशन अंडर ग्रॅव्हिटी. है ना? आपण आता हॉरिझॉन्टल डायरेक्शनचे करून राहिलो न्यूमेरिकल टू क्लिअर अवर कॉन्सेप्ट. तर नेक्स्ट जो पार्ट आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी इज जनरली त्याच्यावर न्यूमेरिकल्स येतात. अजून एक न्यूमेरिकल घेऊया. So an electron is traveling, हा आलेला न्यूमेरिकल आहे. An electron is traveling with a speed of 5 into 10 raised to the power of 3 meter per second, passes through an electric field with an acceleration of 10 raised to the power of 12 meter per second square. How long will it take for an electron to double its speed? म्हणजे तुम्हाला एक इलेक्ट्रॉन दिला आहे, त्याची स्पीड आहे 5 into 10 raised to the power of 3 मीटर पर सेकंड. तुम्हाला विचारला आहे हाऊ लॉंग विट विल टेक, म्हणजे टाइम विचारला आहे कशासाठी, फॉर अन इलेक्ट्रॉन टू डबल इट स्पीड. म्हणजे तुम्हाला जवळ एक स्पीड इनिशियल स्पीड आहे 5 into 10 raised to the power of 3 मीटर पर सेकंड. त्याची फायनल वेलॉसिटी आहे v इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ u किंवा 2 into 5 into 10 raised to the power of 3 मीटर पर सेकंड. आणि हे असं करायला तुम्हाला किती वेळ लागला हे कळायचं आहे. आणि ॲक्सेलरेशन दिला आहे 10 raised to the power of 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो ऑप्शन्स आहे 0.5 into 10 raised to the minus 9 second, 0.5 into 10 raised to the minus 10 second, 5 into 10 raised to the minus 9 second, or 5 into 10 raised to the minus 10 second. So let's try this. तुम्ही करून पहा व्हिडिओ पॉज करून. And what is the correct option? So correct option is 5 into 10 raised to the minus 9 second. So option number C will be correct option. तो इनिशियल वेलॉसिटी जी दिली आहे आपल्याला ती 5 into 10 raised to the power 3 मीटर पर सेकंड दिली आहे. फायनल वेलॉसिटी दिली आहे 2 टाइम्स ऑफ इनिशियल वेलॉसिटी, है ना, दुप्पट करायचा आहे v इज इक्वल टू 2u. ॲक्सेलरेशन दिला आहे a इज इक्वल टू 10 raised to the power of 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम विचारला आहे. परत v u माहीत आहे, a माहीत आहे, तो आपला पहिला जो इक्वेशन आहे दॅट इज द इझिएस्ट वन टू यूज. v इज इक्वल टू u प्लस ए टी. ह्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या. v ची व्हॅल्यू 2u,
u तसाच आणि 80. So 2u minus u is equal to 80. So u is equal to 80. So u ची व्हॅल्यू आहे 5 into 10 raised to power 3. a ची व्हॅल्यू आहे 10 raised to power 12 आणि t काढायचा आहे. सो दुसऱ्या बाजूला आला तर हे डिवाइड होऊन जाईल 10 raised to power 12. 5 into 10 raised to power 3 divided by 10 raised to power 12. So 5 into 10 raised to power 3 minus 12. So that will become 5 into 10 raised to power minus 9 second. So option number C is right one. सिंपल इक्वेशन आहे. नुसते याचे वर्डिंग्स जे आहे ते थोडेसे कार आणि ट्रेनचे न वापरता इलेक्ट्रॉन वापरला आहे. दुसरं दुसरं याच्यात काही असं टफ नाही आहे. इट्स अ इझी न्यूमेरिकल कायनॅमॅटिक इक्वेशनवर आलेला इक्वेशन न्यूमेरिकल. अजून एक बघूया. आता हा आपण करून पहा. हा पण आलेला आहे. इलेक्ट्रॉन टेक्स ऑफ the ground after covering a distance of 800 meter of a runway in 16 seconds. So its acceleration will be. आता याच्यामध्ये acceleration विचारलं आहे ना. तर तुम्हाला डिस्टन्स दिला 800 मीटर त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं 16 सेकंडमध्ये. तर ह्याला किती ॲक्सिलेरेशन लागलं असेल. 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 50 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 16.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर और 6.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर किती लागलं असेल. ट्राय करा. Okay, let's see. So your option will be 6.25 meter per second square. So option number D is correct one. Let's see how. कसं. So distance दिला आहे s is equal to 100 मीटर. टाइम दिला आहे 16 सेकंड. इनिशियल वेलॉसिटी नॅचरली 0 राहणार आहे. कारण का ते टेक ऑफ केला आहे त्याची फायनल वेलॉसिटी राहणार आहे. सो इनिशियल वेलॉसिटी 0 राहणार आहे. 0 पासून सुरू करणार आणि तो एक वेलॉसिटी घेणार. सो ॲक्सिलरेशन ए किती आहे हे काढायचं आहे. तो आपल्याजवळ डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज जर टाकल्या तर एस इज इक्वल टू 800. यू आपला 0 आहे त्यामुळे ही व्हॅल्यू यू टी 0 होऊन जाणार प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हाफ इंटू ए इंटू टी स्क्वेअर. टी 16 आहे तर दोनदा स्क्वेअर असल्यामुळे दोनदा लिहिला. ए 16 इंटू 16. सो 800 इज इक्वल टू 16चा एक डिवाइड झाला 2नी तर 8 इंटू 16 ए. सो ए इज इक्वल टू हे व्हॅल्यूज खाली येणार दुसऱ्या बाजूला केले तर 800 डिवाइडेड बाय 8 इंटू 16. So 100 by 16 कारण काय 800 divided by 8 will be 100. 100 divided by 16 is equal to A. So 100 ला जर 16 ने डिवाइड केलं so the answer will be 6.25 meter per second square. So option number D is the correct one. So आता आपण 4-5 न्यूमेरिकल घेतले कायनॅमॅटिक इक्वेशन विच आर फॉर हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सो होप दिस क्लिअर्स का तुम्हाला ते इक्वेशन्स कसे वापरायचे आहे आणि तुम्हाला कोणते व्हॅल्यूज जनरली काढायला देतात. ते तुम्हाला वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, टाईम आणि डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आहे ना. तर तुमचे असे 5 व्हॅल्यूज राहतात. त्या 5 व्हॅल्यूपैकी एक व्हॅल्यू तुम्हाला कोणतीतरी काढायला लागते है ना. त्याच्यासाठी आपल्याजवळ वेगळे वेगळे फॉर्म्युलेज आहे. 4 फॉर्म्युलेज आहे. तो फॉर्म्युला कोणता आपला सोयीचा आहे ज्याच्यामध्ये सगळे व्हॅल्यूज दिले आहे आणि एक अननोन व्हॅल्यू त्याच्यातून निघते तो बघायचा आहे ना. असा रूल नाही आहे का हा फॉर्म्युला ह्यावेळेस वापरायचा तो फॉर्म्युला त्यावेळेस वापरायचा. इट डिपेंड्स अपॉन द केस बाय केस सिच्युएशननुसार कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपल्याला ठरवून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात ठेवण्यासारखं आहे का याच्यामध्ये सगळे जे युनिट्स आहे हे युनिट्स इम्पॉर्टंट आहे. टाईम सेकंडमध्ये ठेवायचा, डिस्प्लेसमेंट तुमचं मीटरमध्ये ठेवायचं, वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये ठेवायचं. इथे जे व्हेरिएशन्स करू शकतात ते करू शकतात का तुम्हाला जे वेलॉसिटी आहे ती किलोमीटर पर आवरमध्ये दिली राहील तर तुम्हाला किलोमीटर पर आवरनी दिली असेल तर 5/18 मल्टिप्लाय करायचा. आणि जर मीटर पर होऊ शकते ऑप्शन किलोमीटर पर आवरमध्ये असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला 18/5 मल्टिप्लाय करायचा आहे. सो दॅट विल गिव्ह यू द करेक्ट आन्सर.
So let's move. So we will move to next topic, that is numerical on motion under gravity. So kinematic equation for motion under gravity. तर याच्यावर जनरली न्यूमेरिकल्स जास्त येतात है ना, कंपॅरेटिव्हली टू हॉरिझॉन्टल डायरेक्शन. हॉरिझॉन्टल म्हणजे रोडवर कार चालली, ट्रेन आहे, ट्रेनचे प्रॉब्लेम इलेक्ट्रॉनचे होते. सो हे जे न्यूमेरिकल्स आहे याच्यापेक्षा अंडर ग्रॅव्हिटीवाले थोडे मोशन अंडर ग्रॅव्हिटीवाले जास्त येतात. त्याच्यामध्ये जो फरक पडतो तो आहे तो ॲक्सिलरेशनचा ना. पाहूया काय ह्याच्यामध्ये आहे. सो ॲक्सिलरेशन जो राहतो, इट्स ॲक्सिलरेशन, तुम्ही जर वरून कोणती पण खाली गोष्ट खाली फेकली कोणती गोष्ट किंवा मग खालून वर फेकली, तर याच्यावर जो ॲक्सिलरेशन लागतो तो नेहमी तुमचा ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लागतो. दॅट इज जी है ना. जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड असते. सो दिस आर द, सो नेहमी तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये जी दिला राहील 10, जर दिला राहील असेल तर जनरली दिला राहतो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाही दिला असेल तर तुम्हाला तो बाय डिफॉल्ट 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यावा लागतो ना. सो आणि याचं साइन कन्व्हेन्शन काय आहे, तर वेन बॉडी इज मुव्हिंग अपवर्ड, जर तुमची बॉडी सेंटरपासून अर्थपासून जर वर चालली आहे, जसं रॉकेट वर चालला आहे, तर तुम्हाला जी निगेटिव्ह घ्यावं लागेल. आणि जर बॉडी खाली येऊन राहिली किंवा ऑब्जेक्ट तुमचं अर्थवर पडून राहिलं तर जी शुड बी टेकन पॉझिटिव्ह. तर हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे ना. याने मग तुमचे साइन कन्व्हेन्शन चेंज होतात. अजून नोट ठेवण्यासारखी गोष्ट आहे की मॅक्झिमम हाईटवर वेलॉसिटी 0 होऊन जाते है ना. तुम्ही जर आता खालून वर कोणती गोष्ट फेकली, खालून जर एक कोणती वर गोष्ट फेकली तर ती एक ठराविक अंतर जाईल वर आणि नंतर मग ती परत खाली पडेल है ना. ती निरंतर वर नाही जाणार, कारण का गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो तिला अर्थकडे वापस ओढत राहतो है ना. सो अर्थकडे वापस ओढत राहतो, त्यामुळे तो एक ठराविक अंतर कापेल आणि त्याच्यानंतर तो थांबेल आणि त्याचं जे डायरेक्शन आहे मोशनचं ते चेंज होऊन जाईल. आतापर्यंत वर चालला होता, आता परत खाली येईल. तर मग जे डायरेक्शन जिथे चेंज होईल तर तिथं त्याची वेलॉसिटी 0 होईल आणि ती दॅट इज द मॅक्झिमम हाईट विच इज अटेन ना. मॅक्झिमम हाईट अटेन करतो तो, तिथे त्याची मॅक्झिमम हाईट अटेन केल्यानंतर त्याची वेलॉसिटी 0 होतो आणि डायरेक्शन मग परत मोशनचं चेंज होते. आणि दुसरा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवण्यासारखा आहे, म्हणजे टाइम टेकन टू ट्रॅव्हल अप डिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू टाइम ट्रॅकल टू डाऊन डिस्टन्स. म्हणजे वर जायसाठी जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ त्याला खाली येण्यासाठी लागेल है ना. असं नाही आहे का वर जायसाठी छोटा वेळ लागला किंवा जास्त वेळ लागला आणि खाली तो लवकर येईल. दोन्हीसाठी, दोन्ही मोशन करण्यासाठी त्याला सारखाच वेळ लागेल, वर जायसाठी किंवा मग खाली यासाठी. सो दिस आर द थिंग्स which you have to remember to solve the numericals of kinematic equation for motion under gravity. So let's see some numerical. याच्यावर काही न्यूमेरिकल घेऊया आपले कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. A boy standing at the top of the tower of 20-meter height drops a stone. Find the velocity with which it hits the ground. G दिला आहे, G is equal to 10 meter per second square. So options are 5 meter per second, 10 meter per second, 20 meter per second and 40 meter per second. Solution. So the given quantity जे आहे आपल्याजवळ ते आहे height of the tower 20 meter. It drops a stone from the height of 20 meter. Find the velocity with which it hit the ground. So that is the final velocity v. Initial velocity 0 राहणार आहे, कारण का it is dropping from the height. Starting velocity 0 राहणार आहे. u is equal to 0 meter per second. G is given, that is 10 meter per second square. It is in downward direction, त्यामुळे याला पॉझिटिव्ह घेणार. सो लेट्स फाइंड द फायनल वेलॉसिटी. सो फायनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे v is equal to u square plus 2as. v is equal to u plus at पण होतो, पण त्याच्यासाठी मग t लागेल आपल्याला. मग t पहिले v plus u plus at ने s is equal to ut plus half at square ने t काढा लागेल. त्याच्यानंतर मग इथे v plus u plus at वापरायला लागेल.
तर त्या इतकं न करता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as चा फॉर्म्युला आपण डायरेक्टली इथे वापरू शकतो ना, एका स्टेपमध्ये आन्सर येईल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर 0 आहे प्लस 2 इंटू 10 इंटू 20. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 20 इंटू 20. So V square is equal to 400 meter per second and the answer will be V is equal to 20 meter per second. So option C is correct. अजून एक न्यूमेरिकल बघूया याच्यावरच. A body is released from the rest to fall freely under gravity, reaches the ground in 4 seconds. Okay. Then the height from which it is released is 98 meter, 78.4 meter, 49 meter, 24.5 meter. बघा करून प्रयत्न करून बघा. सो इट इज सेम न्यूमेरिकल ॲज प्रिव्हियस वन. ओनली थिंग इज दॅट ह्याच्यामध्ये आपल्याला टाइम दिला आहे 4 सेकंड, हाईट नाही दिली आहे किंवा एस नाही दिला आहे, त्या जागी आपल्याला टाइम दिला आहे. बॉडी फॉल्स आणि याच्यामध्ये जी नाही दिला आहे. सो जी आपल्याला जो स्टँडर्ड आहे जी इज इक्वल टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर तो घ्या लागेल. सो लेट्स सी व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन. So correct option is 78.48 meter. Option B is correct. So काय काय दिला आहे, u दिला आहे u is equal to 0 मीटर पर सेकंड, टाइम दिला आहे t is equal to 4 सेकंड, हाईट काढायची आहे म्हणजे s काढायचा आहे, a ॲक्सिलरेशन आहे g 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर, डाउनवर्ड डायरेक्शन असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे. सो s चा फॉर्म्युला आहे s is equal to ut प्लस हाफ at स्क्वेअर. सो u 0 असल्यामुळे ut 0 होतो प्लस हाफ इंटू 9.81 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 4. सो 9.81 इंटू 1/2 नी एक 4 ला डिवाइड केलं तर 2 उरेल. सो 9.81 इंटू 2 इंटू 4. सो 9.81 इंटू 8 that will bring 78.48 meter. So it's a simple numerical where we have to just write down all the given values, put the values in the one of the formula, एका कोणत्या तरी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाका आणि त्याचे व्हॅल्यूज काढा. सो ओनली थिंग इज दॅट आपल्याला ते सगळे फॉर्म्युले लक्षात असले पाहिजे आणि युनिट जे आहे ते स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे, टाइम सेकंडमध्ये असला पाहिजे, वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये असली पाहिजे, ॲक्सिलरेशन आपल्याला नेहमी 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये राहते आणि कॅल्क्युलेशन लास्ट स्टेपला करायचे. पहिले सगळे व्हॅल्यूज टाकायचे आणि लास्ट स्टेपला कॅल्क्युलेशन्स करायचे. अजून एक बघूया न्यूमेरिकल. So stone is thrown vertically upwards with velocity of 14 meter per second. The maximum height it will reach. आता इथे जी दिला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो आता पहिले जे दोन न्यूमेरिकल बघितले त्याच्यामध्ये वरून बॉडी ऑब्जेक्ट थ्रो केली होती, आता खालून वर ऑब्जेक्ट थ्रो करत आहे आणि त्यामुळे त्याची मॅक्झिमम हाईट विचारली आहे. आपण बघितलं आहे मॅक्झिमम हाईट म्हणजे बॉल जो ऑब्जेक्ट वेन यू थ्रो फ्रॉम डाऊनवर्ड, खालून जर आपण कोणता पण बॉडी वर फेकू तर तो एक ठराविक अंतर गेल्यानंतर थांबेल आणि त्याचं डायरेक्शन मोशनचं डायरेक्शन रिव्हर्स होईल, तो खाली पडायला सुरुवात होईल. तर ती मॅक्झिमम हाईट आपल्याला विचारली आहे आणि मॅक्झिमम हाईटवर आपल्याला माहित आहे की फायनल वेलॉसिटी v विल बिकम 0 है ना. सो जस्ट ट्राय दॅट न्यूमेरिकल पॉज करून. So what can be the option? 16 meter, 14 meter, 10 meter, 9.8 meter. So option is 10 meter. C is the correct one. So stone is thrown vertically upwards with initial velocity. So initial velocity आपली 14 meter per second आहे. Maximum height s काढायचा आहे. फायनल वेलॉसिटी ॲट मॅक्झिमम हाईट आपल्याला माहित असते 0 होऊन जातो कारण का त्याचं डायरेक्शन मोशनचं रिव्हर्स होते. सो नाऊ यू हॅव टू फाइंड द एस. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as चा फॉर्म्युला घेतला. सो व्हीचा 0 व्हॅल्यू आहे, यूचा 14 आहे, 14 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 9.8 कारण का बॉडी वर फेकली आहे ना, तो वर चालली आहे तर निगेटिव्ह साईन लागेल इंटू एस. सो 0 इज इक्वल टू 14 इंटू 14 मायनस 2.2 इंटू 9.8 इंटू एस. सो 14 इंटू 14 ह्या दिशेला आणली तर तुमचं होऊन जाईल निगेटिव्ह मायनस 14 इंटू 14 मायनस 2 इंटू 9.8 इंटू एस.
So S is equal to 14 into 14 divided by 2 into 9.8. 7 into 14, 2 ने 14 ला डिवाइड केलं तर 7 into 14 divided by 9.8. So 7 into 14 will become 98. खाली 9.8 आहे, त्यामुळे याचा एक डेसिमल आपण काढून टाकूया. काढला तर इंटू 10 raised to power of -1 है ना. 9.8 होता, डेसिमल काढला तर 10 raised to -1, कारण का एका डिजिट नंतर त्याचा डेसिमल होता, तर बाहेर काढला तर 10 raised to -1. 10 raised to -1 आणला वर तर तो होऊन जाईल 10 raised to +1. 98 कॅन्सल आणि मग आन्सर होते 10 meter. So our option is 10 meter. So maximum height the body will reach or stone will reach is 10 meter if it is thrown with a velocity of 14 meter per second. Okay, moving to next numerical. Body is dropped from a tower of height h. If it takes 4 seconds to hit the ground, then the height of the tower is. आता इथे आपल्याला परत हाईट काढायची आहे, म्हणजे एस आहे. बॉडी वरून ड्रॉप केली आहे आणि ग्राउंडला हिट करण्यासाठी त्याला 4 सेकंड लागतात. सो व्हॉट इज द हाईट? ऑप्शन आहे 80 मीटर, 40 मीटर, 60 मीटर, 70 मीटर. ट्राय करा टू सॉल्व इट. व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? Correct option will be 80 meter. Option A will be the right one. So displacement आपल्याला काढायचा आहे, S काढायचा आहे. टाइम दिला आहे T is equal to 4 सेकंड. इनिशियल वेलोसिटी 0 राहणार आहे. A that is G is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिली आहे. डाउनवर्ड डायरेक्शन असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे. S काढायचा आहे. S is equal to UT plus half AT स्क्वेअर. सो UT 0 आहे, त्यामुळे U ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे ती UT 0 होऊन जाईल. प्लस हाफ इंटू A 10 आहे. T चा स्क्वेअर असल्यामुळे T दोनदा 4 into 4 है ना. सो हाफ इंटू 10 into 4 into 4. एका 4 ला 2 ने डिवाइड केला, सो दॅट विल बिकम 2 4 जा 8 into 10 80 मीटर. सो व्हेरी सिंपल न्यूमेरिकल. अजून एक बघूया. So ball is thrown upwards with a speed of 20 meter per second. Then the maximum height the ball can reach is. Same. आता परत खालून वर तुम्हाला बॉडी फेकली आहे, त्यामुळे तो मॅक्झिमम हाईट अटेन करेल, कारण का त्याची मॅक्झिमम हाईट वर वेलोसिटी 0 होऊन जाईल. आफ्टर दॅट इट विल स्टार्ट इट्स मोशन डाउनवर्ड. सो गिवन आहे इनिशियल वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड, मॅक्झिमम हाईट एस काढायची आहे. फायनल वेलोसिटी at maximum height will be 0. V is equal to 0 मीटर पर सेकंड. G ची व्हॅल्यू 10 दिली आहे, पण ती निगेटिव्ह राहील कारण का मोशन अपवर्ड आहे. सो विल फाइंड द S. सो V square is equal to U square plus 2AS. So 0 is equal to 20 into 20 minus 2 into 10 into S. मायनस साइन आपली G ची निगेटिव्ह असल्यामुळे मायनस झाला. सो 20 into 20 दुसऱ्या बाजूला आलाय. So it will become minus 20 into 20 is equal to minus 2 into 10 into S. So 2 into 20, so एक 20 cancel झाल्यामुळे S is equal to 20 meter. So option is B, 20 meter. So these were the some numericals on motion under gravity. Kinematic equation for horizontal, then motion under gravity चे आपण न्यूमेरिकल केले आहे. Then we will moving to the last part of the topic, this relative motion. So relative motion or relative velocity is the velocity of an object in relation to another object. It is a measure how fast two objects are moving with each other. So the simplest example, जर आपण ट्रेन मध्ये बसलो, so the when train are moving, जर ट्रेन दोघेही एका दिशेने जर मूव करत असेल पॅरलली, तर आपल्याला भास होतो का बाजूची ट्रेन थांबल्यासारखी आहे, है ना. आणि जर ती विरुद्ध दिशेने येत असेल, so then we will see that the velocity of the train is very high. So why this? So because हे रिलेटिव्ह वेलॉसिटी जेव्हा पॅरलल मध्ये राहील तर आपल्याला तो थांबल्याचा भास होतो.
आणि जो विरुद्ध दिशेला येते तर असं वाटते का ट्रेन इज कमिंग विथ व्हेरी हाय velocity. So object A and B are moving in opposite direction. याच्यामध्ये दोन सिनारिओज होतात. एक तर ऑब्जेक्ट सेम डायरेक्शन मध्ये आहे किंवा मग अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. सो ऑब्जेक्ट जर A and B आर मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन, सो त्याचा VA minus, so relative velocity of A with respect to B, VA minus of minus VB याच्यासाठी, कारण का ते मोशनचं डायरेक्शन हे अपोजिट आहे. VA आणि VB आर इन अपोजिट डायरेक्शन. So velocity of A minus of minus VB will become VAB is equal to VA plus VB. That's why जेव्हा ते विरुद्ध दिशेला येते आपल्याला वेलॉसिटी दुसऱ्या ऑब्जेक्टची जास्त दिसते, कारण का आपली आणि त्याची वेलॉसिटी दोघांची ॲड होतो आणि वी फील दॅट का जे समोरचं ऑब्जेक्ट आहे ते खूप स्पीडने येऊन राहिले. ऑब्जेक्ट ए अँड बी आर मूव्हिंग इन सेम डायरेक्शन. जर सेम डायरेक्शन मध्ये मूव्ह करत असेल देन वेलॉसिटी ऑफ ए विथ रेस्पेक्ट टू ऑफ बी, सो वेलॉसिटी ऑफ ए विथ रेस्पेक्ट टू ऑफ बी विल बी निगेटिव्ह, व्ही ए मायनस व्ही बी. दॅट्स वाय जर आपण ट्रेन पॅरलल चालत असेल तर आपल्याला भास होतो कारण ती थांबली आहे, कारण का त्याची वेलॉसिटी आणि आपली वेलॉसिटी मध्ये डिफरन्स जो असतो तो आपल्याला व्हर्च्युअली दिसतो, अपॅरेंटली दिसतो, है ना. सो अपॅरेंट आपल्याला काय दिसते, काय त्याची वेलॉसिटी फार कमी झाली आहे, पण असं नाही. आपली पण एक वेलॉसिटीने चालली राहते, बाजूची पण ट्रेन एका वेलॉसिटीने चालली राहते आणि दोघांचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट होते वेलॉसिटी, त्यामुळे आपल्याला अपॅरेंटली वाटते की बाजूची जे ऑब्जेक्ट आहे हा अपॅरेंटली लेस स्पीडने चालला आहे. सो याचं लिहिण्याची पद्धत कसं आहे, समजा तुम्हाला विचारलं आहे फाइंड द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रेस्पेक्ट टू बी, देन VAB विल बिकम VA मायनस VB. ओके. आणि समजा विचारला आहे रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बी विथ रेस्पेक्ट टू ए, जो विचारला आहे तो पहिले लिहायचा. सो वेलॉसिटी ऑफ बी विथ रेस्पेक्ट टू ए जर विचारला आहे तर रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बी मायनस वेलॉसिटी ऑफ ए. So let's see numericals on relative velocity. पहिला numerical घेऊया. Two trains A and B are moving on parallel tracks with velocity 60 km per hour and 90 km per hour respectively in opposite direction. The relative velocity of train A with respect to train B is 30 km per hour, 60 km per hour, 90 km per hour or 150 km per hour. सो हे दोन ट्रेन आहे ज्याची वेलॉसिटी आपल्याला दिली आहे आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. आपण मागे बघितलं आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये जर येत असेल तर ॲडिशन करायचं आणि सेम डायरेक्शनला सबस्ट्रॅक्ट करायचं. तर दोघांना जर ॲड केलं तर इथं हातोहात आपल्याला आन्सर भेटते 60 प्लस 90 150 किलोमीटर, कारण का हे अपोजिट डायरेक्शनमध्ये. बघूया कसं. तर VA 60 किलोमीटर पर आवर आहे, वेलॉसिटी ऑफ बी इज 90 किलोमीटर पर आवर. याला निगेटिव्ह घेतलं कारण का VB इज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ VA. वेलॉसिटी इज अन वेक्टर क्वांटिटी, वेलॉसिटी इज अन वेक्टर क्वांटिटी, त्यामुळे याला डायरेक्शन पण असते. सर जर एक पॉझिटिव्ह घेतलं, VA ला मी जर पॉझिटिव्ह मुवमेंट घेतलं एक्स ॲक्सिसवर तर VB विल बिकम अ निगेटिव्ह, है ना, कारण का तो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला येऊन राहिला. सो निगेटिव्ह ऑफ 90 किलोमीटर पर आवर. So velocity of train A with respect to of B, VAB will be VA minus of VB, पण VB इथे निगेटिव्ह आहे. So VA minus of minus VB will become plus 60 plus 90. Answer is 150 km per hour. जर सरळ लक्षात ठेवायचं असेल तर अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍडिशन होते ना, आणि पॅरल डायरेक्शन मध्ये सबस्ट्रॅक्शन होते. सो लेट्स मूव टू नेक्स्ट न्यूमेरिकल. A motorcycle is moving with a velocity 80 km per hour ahead of a car moving with a velocity of 65 km per hour in the same direction. What is the relative velocity of motorcycle with respect to the car? सो आता ह्या न्यूमेरिकल मध्ये सेम डायरेक्शन आहे ना, मागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण अपोजिट बघितलं. सो 30 km per hour, 15 km per hour, 10 km per hour or 40 km per hour. हे पण सेम डायरेक्शन असल्यामुळे इथे निगेटिव्ह होते. सो 80 मायनस 65 विल बिकम 15. हातोहात आन्सर मिळतात. हे सिंपल कॉन्सेप्ट आहे.
So velocity of car is 80 km per hour, velocity of motorcycle is 65 km per hour, velocity of motorcycle with respect to car. So VMC is equal to VM minus VC, that is 80 minus 65, 15 km per hour. ओके, अजून एक घेऊया न्यूमरिकल. सो याच्यामध्ये आपल्याला आता एक स्टेप पुढे गेला आहे ह्या न्यूमेरिकलमध्ये. आता दोन न्यूमेरिकल जे पाहिले एकदम बेसिक पाहिले, त्याच्यामध्ये आपण नुसती रिलेटिव्ह वेलॉसिटी काढली होती जेव्हा दोन्ही ऑब्जेक्ट सेम डायरेक्शनमध्ये किंवा मग अपोजिट डायरेक्शनमध्ये होते. तर आता इथे तुम्हाला रिलेटिव्ह वेलॉसिटी काढल्यानंतर त्याला टाइम पण विचारला आहे का ना, हाऊ मच टाइम इट विल टेक टू ओव्हरटेक ना. ओव्हरटेक हा अपोजिट डायरेक्शनमध्ये येईल तेव्हा ओव्हरटेक होणारच नाही. ओव्हरटेक कधी होणार आहे, जेव्हा ते दोघेही सेम डायरेक्शनमध्ये मूव्ह करत असेल, बरोबर आहे. आणि मग एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला ओव्हरटेक करेल. सो अ कार इज ट्रॅव्हलिंग ॲट 60 km per hour, overtakes another car traveling at 42 km per hour. Assuming each car to be 5 meter long, the time taken for the overtaking car is. सो ओव्हरटेकसाठी किती वेळ लागेल, तर 2 सेकंड, 20 सेकंड, 5 सेकंड, 50 सेकंड. तर सिंपल आहे, पहिले तुम्ही रिलेटिव्ह वेलॉसिटी काढून टाका. सो रिलेटिव्ह वेलॉसिटी आता इथे मायनस होईल का प्लस होईल. सो दे आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन, तरच ओव्हरटेक होईल ना. अपोजिट डायरेक्शनला जर मूव्ह करेल तर ओव्हरटेक नाही होणार, क्रॅश होणार है ना. सो दे आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन. सो सेम डायरेक्शनला आपण काय करतो, सो सेम डायरेक्शन वी विल सबस्ट्रॅक्ट है ना. तर लक्षात नाही राहत असेल तर ट्रेनचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं का, जर दोन्ही ट्रेन सोबत चालत असेल तर एका दुसऱ्या ट्रेनची वेलॉसिटी आपल्याला थांबल्यासारखी दिसते का, कारण का त्याची आणि आपली वेलॉसिटी सबस्ट्रॅक्ट होते, त्यामुळे वेलॉसिटी कमी दिसते. अपरंट वेलॉसिटी कमी दिसते, ॲक्च्युली त्याची वेलॉसिटी तेवढी नाही राहत, जास्त राहते, पण आपल्याला कमी दिसते. सो सबस्ट्रॅक्ट होते म्हणूनच कमी दिसते ना. पॅरलल डायरेक्शनमध्ये असेल तर सबस्ट्रॅक्ट होते. सो एका कारची वेलॉसिटी 60 km per hour घेतली, दुसऱ्या कारची 42 km per hour घेतली. सो वेलॉसिटी ऑफ फर्स्ट कार विथ रिस्पेक्ट टू अनदर कार विल बी इन सबस्ट्रॅक्ट, कारण का सेम डायरेक्शनमध्ये आहे. सो 60 minus 40 विल बिकम 18 km per hour. ओके, पण आपल्याला करायचं आहे, मी तुम्हाला जे डिस्टन्स दिलं आहे, लेंथ दिलं आहे, ते 5 मीटर दिली आहे कारची, त्यामुळे याला 5 मीटर पर सेकंड करूया. सो 18 इंटू 5/18 किलोमीटर पर अवरला जर मीटर पर सेकंडनी करायचं असेल तर 5/18नी मल्टिप्लाय करायचं सरळ. सो 18 इंटू 5/18 विल बिकम 5 मीटर पर सेकंड. सो नाउ वी हॅव टू फाइंड व्हॉट इज द टाइम टू फॉर द ओव्हरटेकिंग. सो टाइम टू ओव्हरटेक, वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम है ना. सो वेलॉसिटी इथे रिलेटिव्ह वेलॉसिटी घ्यायची आहे, दॅट इज 5 मीटर पर सेकंड. टाइम आपल्याला काढायचा आहे आणि डिस्टन्स विल बी द ॲडिशन ऑफ बोथ ऑब्जेक्ट. सो इथे कारची लेंथ जी आहे, एका कारची लेंथ 5 मीटर आहे, तर दुसरे पण कारची लेंथ 5 मीटर घ्यायची है ना. 5 + 5 विल बिकम 10 है ना. दोन्ही ऑब्जेक्टची ओव्हरटेक कधी होणार, कारण का तुमची जी 5 मीटरची कार आहे, दुसऱ्या 5 मीटरच्या कारच्या एकदम समोर गेल्यानंतरच है ना, तुमचा जो बॅक हिस्सा राहील कारचा 5 मीटरचा, तो दुसऱ्या कारच्या 5 मीटरच्या समोर राहील आणि तो पूर्ण ते 10 मीटरचं अंतर कापल्यानंतरच पूर्ण ओव्हरटेक कंप्लीट होईल. सो डिस्टन्स दोन्ही ऑब्जेक्टचं हे ॲडिशन होणार. ओके, जेव्हा पण ओव्हरटेकिंग विचारलाय, व्हॉट इज द टाइम टेकन, तुम्हाला इथे टाइम विचारलाय, होऊ शकते तुम्हाला कारची लेंथ पण विचारू शकते. So distance is equal to 5 + 5, that is 10. So velocity is equal to distance upon time. Velocity आपल्याला माहित आहे 5 मीटर पर सेकंड काढली आहे आपण. डिस्टन्स आहे आपलं 10 आणि टाइम आहे आपल्याला काढायचा आहे. सो टाइम इज इक्वल टू 10/5 विच विल बिकम 2 सेकंड. सो 2 सेकंड. ऑप्शन ए इज करेक्ट वन. अजून एक न्यूमेरिकल घेऊया. सो नाउ टाइम टू क्रॉस ईच अदर. ओके, so two trains 120 meter and 100 meter in length are running in opposite direction with velocity 43 km per hour, 29 km per hour. In what time they will completely cross each other. आपण जो मागचा न्यूमेरिकल बघितला होता तो ओव्हरटेक करायचा होता. ओव्हरटेकिंग हे सेम डायरेक्शन मध्ये असेल तरच होईल, आणि टाइम टू क्रॉस ईच अदर जे होईल ते कधी होईल, जेव्हा ते अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल है ना. ते केस लक्षात ठेवायच्या.
सो 11 सेकंड, 20 सेकंड, 30 सेकंड आणि 5 सेकंड. सो आपल्याला ट्रेनची वेलोसिटी दिली आहे. एका ट्रेनची 120 किलोमीटर पर आवर, दुसऱ्या ट्रेनची 29 किलोमीटर पर आवर. सो वेलोसिटी ऑफ ट्रेन 1 विथ रिस्पेक्ट टू वेलोसिटी ऑफ ट्रेन 2 विल बिकम ॲडिशन, कारण का अपोजिट डायरेक्शनमध्ये. अपोजिट डायरेक्शन इट विल बी ॲडिशन. सो 43 प्लस 29 विल बिकम 72 किलोमीटर पर आवर. आपल्याला करायचं आहे मीटर पर सेकंड. सो 5/18 मल्टिप्लाय केला. 5/18 मल्टिप्लाय केल्यानंतर you will get the answer 20 मीटर पर सेकंड. सो रिलेटिव्ह वेलोसिटी इज 20 मीटर पर सेकंड. आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द टाइम टू क्रॉस इच अदर. परत तोच फॉर्म्युला, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि डिस्टन्स काय होणार, तर दोन्ही ऑब्जेक्टचं ॲडिशन. दोन्ही ऑब्जेक्टचं ॲडिशन. जिथे आता इथे 120 मीटर आहे आणि 100 मीटर लेंथ दिली आहे. सो 120 प्लस 100 विल बिकम 220 मीटर. सो वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटी आहे आपली रिलेटिव्ह वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड आणि डिस्टन्स आहे 220 मीटर आणि आपल्याला टाइम काढायचा जो येतो 220 डिवायडेड बाय 20 दॅट इज 11 सेकंड. सो 11 सेकंड ऑप्शन ए इज करेक्ट वन. तर रिलेटिव्ह वेलोसिटीमध्ये तुम्हाला जनरली ओव्हरटेकिंग आणि टाइम टू क्रॉस इच अदर विचारतात. तो रिलेटिव्ह वेलोसिटी काढल्यानंतर त्याला तुम्हाला मग सिंपल सो वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम यूज करायला लागेल. त्याच्यामध्ये वेलोसिटी रिलेटिव्ह वेलोसिटी घ्यायची आणि डिस्टन्स जो आहे तो दोन्ही ऑब्जेक्टचं ॲडिशन करायचं. दोन्ही ऑब्जेक्टचं ॲडिशन. मग तो पॅरलर मूव्ह करो का अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह करो, चेस करो किंवा क्रॉस करो. ओके, हे लक्षात ठेवायचं. सो लेट्स सी द लास्ट न्यूमेरिकल ऑन रिलेटिव्ह मोशन. न्यूमेरिकल आहे, a thief is running away on a straight road in a jeep moving with a speed of 9 meter per second. A policeman chases him on a motorcycle moving at a speed of 10 meter per second. If the instantaneous separation of the jeep from the motorcycle is 100 meter, how long it will take for the police to catch the thief? Option आहे 1 second, 19 second, 90 second, 90 second आणि 100 second. सो न्यूमेरिकल आहे चेसचा, ज्याच्यामध्ये थीफ इज रनिंग अवे इन अ जीप ज्याची स्पीड आहे 9 मीटर पर सेकंड आणि पोलीस त्याला चेस करत आहे ज्याची स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. जर थीफ आणि पोलीसमधले 100 मीटरचं जर अंतर असेल तर त्याला पकडासाठी पोलीसला किती वेळ लागेल हे काढायचं आहे. सिंपल न्यूमेरिकल आहे. पहिले रिलेटिव्ह वेलोसिटी काढा लागेल. रिलेटिव्ह वेलोसिटी काढून मग तुम्हाला वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरायचा आहे. याच्यामध्ये डिस्टन्स दिला आहे 100 मीटर, टाइम काढायचा आहे रिलेटिव्ह वेलोसिटी निघाल्यानंतर, है ना. करून बघा. सो द ऑप्शन्स आर 100 सेकंड इज द करेक्ट वन. ऑप्शन नंबर डी. सो आपल्याला दिली आहे थीफची वेलोसिटी 9 मीटर पर सेकंड आहे, पोलीसची 90 मीटर पर सेकंड आहे, है ना. रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ पोलीस विथ रिस्पेक्ट टू थीफ काढली आहे. ॲज दे आर रनिंग पॅरलली सो इट विल सबस्ट्रॅक्ट 10 - 1 इज 1 मीटर पर सेकंड. आणि मग त्याच्यानंतर मग टाइम टू ओव्हरटेक किंवा चेस काढायचा आहे. सो वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. 1 वेलोसिटी 1 मीटर पर सेकंड आहे, डिस्टन्स आहे 100 मीटर, इन्स्टंटेनियस डिस्टन्स आहे 100 मीटर, टाइम काढायचा आहे जो येतो 100 सेकंड. सो सिंपल न्यूमेरिकल आहे, येणारे न्यूमेरिकल आहे हे ना. इथे आपला हा रिलेटिव्ह मोशन संपला. सो दिस ब्रिंग्स अस टू द एंड ऑफ रेक्टिलिनियर मोशन, है ना. इथे पी वाय क्यूज काही दिले आहे. हे पी-वाय क्यूज करून बघा. याचे आन्सर की पण आहे. परत भेटूया नंतर नेक्स्ट टॉपिक सोबत. तोपर्यंत खूप अभ्यास करत राहा, कारण काय एज्युकेशन इज ओनली द पासपोर्ट फॉर ब्राइटर फ्युचर अँड टुमॉरो बिलॉंग्स टू दोज हू प्रिपेअर फॉर इट टुडे. थँक्यू.